काय बाबा लाकडं अशी तशी पडले तर बाबा कर भाऊ. ऐका ना, सरांनी ती परीक्षा फी सांगितली होती. परीक्षा फी हा किती लागत 2000 रुपये सांगितले होते त्यांनी. 2000 वय हा माझ्या पैसे तर नाही तर आणि घेतलं बघितलं का म्हणून त्यांना कसं मागू मी ना. मला लागले मी त्याच्याकडूनच घेतोय माझ्याकडे नाहीत पैसे आता बघ त्याच्याकडूनच मागून. आता तुम्ही बोला की आता मी कसं बोलणार त्यांना. बरं मी म्हणतो त्याला हा. पैसे लागत म्हणून. शाळा चांगली चालली ना. हा चांगली चालली बाबा. आता परीक्षा आली. हा. आता म्हणलं परीक्षेचा अभ्यास करा, पण आता सर म्हणले का नाही जर पैसे दिले नाही तर शाळेत येऊ नको, त्यामुळे म्हणलं आपलं तुम्हाला सांगा. बरं बरं मी सांगतो आणि घेतलं दिन आणि घेतलं लगेच. हा, हा चालेल. चांगला शिका बाळा. हा चला येऊ का हा बाबा मी? हा हा. तुम्ही काय काम करताय का? हे लाकडं टाकी तिकडे जरा हा. राहिलं ह्याला आळी करायच्या तर तिथले काम होते. बरं बरं चालतं, मी जातो. हा. करा. पोरगं साहेब झालं ना डोक्याला पण नाही काय करणार आहे आपलं करायचं कस तरी. पूजा पूजा तुला काय कळतं का नाही? नवरा इतका उशीर झाला आवाज देतोय. मग काय जेवण वगैरे गेलं नाही, मी आले नाही म्हणून करमत नाही नेमकं. कसं करमत होतंय? नाही म्हणजे आता काय सांगाव तुला? करमत काय नाही. बोलायचं रा? काय बोला ती दादा आणि वहिनी कुठे गेल्यात काय दिसणार मला? काय माहिती असतं कुठे काम करत आहो. काम करीत असतात. हा तुला लक्ष ठेवता येत नाही का दादावरून वहिनीवर? एकदा कामाला लावून दिलं की खुद करतात त्यांचं त्यांना काही माइंड नाही, त्यांना करा म्हणलं की करते. त्यासाठीच आहेत ती गरगडीच आहेत असं पण. बरं जाऊ द्या, हे ना मी आता लगे 5-5 हजाराच्या साड्या घालू लय बोर झालेले उताळायला घरात. मला 5 तोळ्याचा नेकलेस आणि 25 हजाराची साडी पाहिजे. ए यार काय डोक्यावर पडली काय? आत्ताच आणले ना मध्ये 4-5 साड्या तुला मी 5-5 हजाराच्या काय ईडी काय 25 हजाराची आताच साडी? म्हणजे 4-5 दिवस तर झाले ना, आज पाहिजे आज. 25 हजाराची साडी आणि 5 तोळ्याचा ना बाप. necklace कुठून आणायचं नाही, लगेच मला रे? नाही सांगायचं काय, मला पाहिजे. अरे ऐकत जा घेऊ पण लगेच नको थांब जरा. नाही काय? पाहिजे मग. मग तू लगेच पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे का? हा अवघडच आहे गडी बायको म्हणजे अवघड जागी दुखणंच चाललंय सांगता येईना काहीच व्हायना. चल बघू कुठे घेऊ जायचं? कुठे तरी. चला मग लगेच ना. अरे थांब त्यांना आधी काम धंदा लावून दे जराशी. चाललं ते. आणि ओ, ते- हे आलेत बघ. अरे तुलाच बघत होत दादा म्हणलं ती जरा ही गार्डन मधलं आपलं जी गावात बिवात आहे ना ती पानं बिनं पडलेलं हा ती सगळं एका जागेवर 2 जण मिळून गोळा करा आणि बापरे. त्याला काडी लावून द्या जरा. कसं दादा. झालंय जरा कसं बरं जरा- काय केलं बोला, तुम्ही बोला, सकाळपासून? बोला, पण- सगळं तसंच पडलेलं दिसतंय. दारात बघ बरं दादा किती घाण वाटतंय तुला तरी पटतंय का आपलं? शेतातलं करीत होतो ना हा. मग इथलं राहिलं. बरं, काय ऐक वय ना, नाही ऐक काय ना, घेता एवढं दमानं करती? फास्ट करत जा की. ऐक की आपला शंभू नाही होय हा, त्याचं काय झालं आता? ते सरांनी त्याला 2000 रुपये फी मागितली तेवढं दे ना. अरे काय दादा तू डोक्यावर पडला काय? कलेक्टर व्हायचंय काय शिकून देऊ तुझ्या बरं कामाला नेत जा त्याला पण. नाही आव, काय म्हणते पण शिकून ती शिकू दे ना. वहिनी तुझा माझा विश्वास नाही का? अरे तू क्या करीत हिंडतय ती गावात पोरग एवढं शिया नाही का ती? हाताबाहेर जायची आधी तेवढं घरात दाबा त्याला. 2000 रुपये दे तेवढं. 2000 फी भरायची म्हणून द्या. बरं द्यायचं. बरं, चल जाऊ दे आता दे देतो 2000. पण तुम्ही आवरत ताई जरा आवर की पटापट कर ना, तुम्ही किती आता काम कुठं पडलंय. चाललंय? चाललो हिला जरा शिक 25,000 साडी मागत होती कसली साडी घेऊन देत तिला. बरं 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 हिला एखादी घेऊन ये. कुणाला? अरे काय दादा तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? पैसे असा वेस्टेज घालवायचा का? हाय म्हणून हिच्या 5-5 हजाराच्या साड्या घरात पडल्यात कपाटात 5-50 साड्या पडल्यात त्यातल्या घेईन 10 साड्या तिला दे हा 25,000 मी देते माझ्या घरातल्या सगळ्या साड्या घेऊन जा. आणि काय नाही तुझीच बहीण आहे वापरू दे 5,000ची. बहिणी आजपासून 400 रुपये साडी नेसायची नाही माझ्या पुढे यायच नाही 5,000ची साडी नेसून यायची समोर. बघ चांगलं आहे माझं. मग मला काय जे दादा तुमची मी आता काय करतो जातो भाकर खातो जरा थोडी जाती उसाकडे बी जाऊन ये पाणी बिणी बघ जरा. हा, हा, हा. जे लवकर ये. लव अंधार करू नको लय. हा जा जा. चल तू. हा. बघ तुम्ही जेवायला येणार आहेत का काय? नाही आम्ही नाही येणार. बघ मग चांगलं संध्याकाळचा आहे. स्वयंपाक करायचा हा, मग हा. विचार मला भाकर आण बरं मी खातो मग इथं बसू का? हा, बस. कापून टाकलंय गंडरू होय रे. बोला. त्याची बारकाली गंडरू करायला लावायची ना. अहो कशाला काय करता का? मी तर म्हणलं इथंच वाळून द्या हा. आणि मग सरपणाला आपल्याला लागतंच की. लागणारच हाई हा मग पण म्हणलं आता ही एका साईडला असलं मग शिकाडलं साफसफाई ह्याला आळी बिळी करता येते ना आपल्याला हा, व्यवस्थित. करू. हा? ऐका ना हम्म. मला एक बोलायचं होतं. काय? मी काय म्हणते काय ऐका की जरा. बोल की काम पडलंय मरणामध्ये बोल. अहो ती आता कवर मी त्यांनी टाकलेल्या साड्या घालायच्या कवर तिने टाकून दिलेल्या वस्तू मी घालायच्या सांगा बरं तुम्ही.
म्हणजे मला वाटत नाही का माझी बी हवस मौज व्हावा, मला बी चांगलं चांगलं काही असं. नको म्हणत आण ग बस. काही कसं मनात आणते मग? तुम्ही जातात भोळेपणात. पण तुम्हीच सांगा बरं, पोरांनी बी त्यांनी भाऊजीने टाकलेले कपडे वापरायचे, त्याला पण वाटतं ना अगं, मग काय चांगलं. ते लोकांचं आहे का? आपलाच आहे ना, माझाच बारका भाऊ आहे ना, कुठं लोकांचं आहे का ते? अहो, लोकांचं नसलं तरी अहो त्या पोराला नवीन कपडे नाहीत म्हणून ती पोरग माझ्यापाशी बोलत होतं त्या दिवशी. म्हणलं सगळे मला चिडवीत येत, तू काकाने टाकलेले कपडे वापरतो. काकाने वापरतच किती, एक दिवस घालतय आणि एक दिवस लगेच काढितय, घालायची आपली कस तरी. बरं तू सांगा, आपल्याला काही लागलं बिगलं तर कोण देतोय? तोच देतोय ना आणून. जाऊ द्या, तुम्हाला तर बोलण्यात अर्थच नाही मला काय वाटत. अहो ती पोरग बोलतय म्हणून मी तुम्हाला सांगते. आज उद्या आपल्याला सून येईन, हा का सुनेला पण म्हणायचं तू घाल बाई जुने अरे, कपडे ती घाल. तुझी बारकीच बहीण आहे ना. अहो बारकी असली तरी ह्या घरात मला मान किती को, हा एका मोलकरीचा मान आणि तुम्हाला मोलकर. हे, काय त्यांनी तिच्या डोक्यात सांग- कोणतरी भरविलं काय काय असलं. कोण नाही भरवीत, मग? मला कळतंय म्हणून मी बोलते. हाय का माझ्या गळ्यात फुटका मनी? हा ही नकली वापराय दिलंय तिने मला अरे, टाकून दिलेलं. सोन्याला सगळं माणूस नसतं, सोन्यासारखं जीवन लागत जगायला. तुला हाय का कुठल्या गोष्टीला कमी? मी दिलंय का कवा दुःख? हा कस तरी राहायचं, आपलं जीवन जगायचं. शंभू कुठं गेलाय? आता तो गेलाय कॉलेजला, त्याला 2,000 रुपये मागायचे. किती आपल्याला तळतळ करावं लागली त्या 2,000साठी. हा दिलं का जर त्याला? तुमच्याच पैसे दिलेत हातात- का? बरं तुमच्या हातात असतं तर तुम्ही लगेच काढून दिली नसते का त्याला? बरं आता तुझं काय म्हणणं आहे मला ती सांग बरं. पोरग बी आलंय. बाबा इथं काय करताय? काय नाही, हे की लाकडं कापून ठेवलं त्या दिवशी आवळ्याची, तिकडे होय. टाकीत होतो, गोळा करून टाकीत होतो. तुझे भरले का स्कॉलरशिपचे पैसे भरले का? हा भरले बाबा. भरलं ना? हा आता बरं. पेपर पण चालू होते ना. हम्म. काय झालं एवढं? काय काय नाही नाही. बाबा, तुझ्या बाबाला समजून सांगितलेलं कधी आवडलंय माझं. काय म्हणते तिच्या डोक्यात येईन तशी, जाऊन दे आता, काय करतो. आता तुला त्या दिवशी पोरं चिडीत होते जुना शर्ट घालतो म्हणून, फाटलेला सुद्धा होता म्हणून हा त्या ना बाबा, पोराला ते चिडीत होते. मला लयच पोरं चिडत होतं, म्हणतात ते काकाचा तो शर्ट घालतोय, घातलेला शर्ट. अरे मग त्याला काय होतंय तेव्हा, परिस्थिती जसं असेल तसं राहायचंय. अहो परिस्थिती आपली चांगलीच आहे, पण ती आपण राहत नाही. परिस्थिती आपली. बरं काय काय म्हणणं काय तुमचं, मला सांगा बरं, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं दोघांचं, सांगा मला काय हो का, मला वाटतंय आपलं काय का व्हायना त्यांच्याकडून थोडस घ्या. म्हणणं. बाबा तुला तापड आहे, ती मारीन फिरीन मला. हा ना बाबा, तुम्ही मोठे भाऊ आहे त्यांचे, तुम्ही असं पण जाऊन दे, लहानाचं मोठं त्यालाच मी केलं तळ हातात. म्हणून तर तो तुम्हाला आई आज बाप. असं करतोय. आई बाप गेलं तर सांभाळलंय त्याला, मरू दे आता, काय करतो कष्ट आई बाप गेलं तसं सांभाळलंय, पण त्यांनी काही चीज केलं नाही यांच्या सांभाळण्याचं. त्यांनी लावलंय मोल करावानी कामाला. मग अशी तिने भाडाफाडा बोलीन कामाला लावलंय मला. हा ही सगळं आपण करीत बसायचं का? तिने हा ना. थोडंफार नको करायला. सगळं घरातलं नेरातलं कवर मी बाबा बघते. तुम्हीच करणार, तुम्ही नाहीच करता. ते काय करतात, नुसतं फिरतात. त्यांना इकडे तिकडे फिरायला पैसे, त्यांना सोनं नाणं करायला पैसे, त्यांना 25-25 हजार साड्या घालायला पैसे. फक्त आपल्याला काय घ्यायला तुम्हाला पैसे तुम्हीच नाही. बघ बरं, तुम्हाला काय आहे का? हा? हे बघ, कवर ते घालता. किती दिवसाचं घालतात ते. काय आता माझ्या डोक्यात आता काय करावं, मलाच काय करणार, काय काय करू सांग. अहो सगळं गाव म्हणते आपण श्रीमंत आहे, पण श्रीमंत फक्त आपण नाही श्रीमंत, फक्त तुमचा भाऊ श्रीमंत आहे. हा त्यांनी गाड्या घोड्या घ्यायच्या, त्यांनी फिरायचं, आणि आपण फक्त मजुरावानी वागायचं. आपल्याला ही तर किंमत फक्त मजूर आहे म्हणून. मला सांगा, तुम्हाला जर आपल्याला जर 10 रुपये जर मागायचं तर त्याला विचारावं लागतं का नाही? बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते मग? बरोबर आहे. मग अहो काहीतरी आपलं असावं का नाही. 100 एकर जमीन आपण करीतोय, त्यातले मग आपल्याला म्हणतो थोडी का भेटा ना. 5 एकर जर भेटली तर आपण बाबा आपण कसं राहू शकतो, तुम्ही विचार करा. बघू तिथं त्याला म्हणून. कोपाट बांधून म्हणलं तरी राहू शकतो. हा अहो ती बहीण माझी बारकी बहीण आहे, पण जी नाही ती बोलती मला. हा मी काय कामाला ठेवलेली बाई नाही. अहो तिने आता 25,000ची साडी आणली, नाही. मला 500ची जरी आणली असती तरी बरं वाटलं असतं. लागेल, माझ्या डोक्यात उजीड पडलाय. माझ्या बाळाला लेकराला कपडे नाही तर काय नाही, तुला पण बघावं लागतंय. चल चला बरं घरी बघूच काय असेल ती. चला चल, एकदाचा सोक्ष मोक्ष लावित होता. ए पूजा, रावर ना लवकर, कार्यक्रमाला जायचंय. दरवेळची ही जी सारखी बिंबळच आहे बाबा, कुठं जायचं म्हणलं आणि तू विचारायचं होतं. हे काय झालं दादा, तुला जरा मला बोलायचं होतं. बोल की. मला रान वाटून पाहिजे. काय रान वाटून पाहिजे? हा. अरे तो काय येडा झाला का काय? काय? रान वाटून पाहिजे? आणि कुणाचं वाटून पाहिजे रान तुला? काय जे आपलं 100 एकर रान आहे. 100 एकर? मग? अरे तुझ्या बापाने घेतलं का काय 100 एकर? आणि मग बापाच आहे, कुणाच आहे तेव्हा?
अरे 100 एकर ती माझ्या हिमतीव केलंय, समजलं का? 5 एकर रान होतं, काय पिकच होतं रे त्या माळाला? अरे आज पण द्राक्ष- कष्ट तर मीच करतोय कोण? मारूस्तोवर कष्ट मी अरे करतोय. कष्ट तू करतो बघत मग सुद्धा नाही खायला थोडं नाही. सुद्धा. कष्ट हा? करतो मग तुला खायला लागत नाही का? तुझी रात्रंदिवस मी बायको, माझी बायको पोरग आम्ही सगळे कष्ट करतो. अरे तुम्ही काय तुझी करताय? बायको पोरग तू कुणाची जीव जगतो? माझी जीव. आणि आला वर तोंड करून वाटणी मागायला. आणि ती द्राक्षाची बाग कुणामुळे? माझ्यामुळं. अरे पण सगळा रात्रंदिवस तर कष्ट मीच करणार माणूस ए आहे ना. त्या कष्टाला लाव काढी. परत जर कष्टाचं काय म्हणला ना तर तोंड फोडीन तुझं मी. आणि तुला काय वाटतं रे? हा? काय हो, काय काय चालू आहे? वाटून मागते ही मला, वाटून काय रान. तुमचं आहे का? अरे पण मला थोडंफार दिलं पाहिजे ना काय बाबा. झालं? मला कोण- कोणी खूळ घातलंय तुमच्या डोक्यात? गुपचूप आता- काम करा, कष्ट करा, जा. अरे कष्टच करतोय मी. मग कशाला इकडे पाहिजे ये तू. तुम्हाला वाटत? तू इथे ये. हा. लागला वाटणी मागायला. ए चल, परत वाटणी बिटणी मागा येत नाही तो. काय 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 झालं? काय एवढं काय? मागतोय मी रान त्यांना. काय झालं? ए तुझ्या बापाला सांग, उपाशी मरण उपाशी. भीक मागावं लागेल तिघाला ती इकून. वाटणी मागतोय मला, वाटणी. तुम्ही अरे वाटणी मागतोय तुझा बाप, उपाशी मरचिन ना. अरे पोरगीला कपडे- मला आहे ना, मला बरोबर बोलला. 100 एकरातलं काय लय निम्याला निमा नको. मला फक्त 5 एकर दे की माझा परिवार खाईन, आम्ही तिकडे जाऊन राहतो कुठे. पण कशाला पाहिजे? काय कम पडले तुम्हाला? अरे कमीचा नाही विषय, पण मला मग कोणती गोष्ट एवढ्या उचलून माझ्या आहे ना. 5-5 हजाराच्या साड्या घालायला देते तुमच्या बायकोला मी. अरे पण ती किती केलं तर जुनं पानाचं आहे. उगाच कसं ती जुनं बोलत नाही. पानं? तुझी बहीण आहे ते ना का पण ती? भेटत होते का? ते पण भेटत तुझी होते बहीण का? आहे मी ना का? देते तू माझा ना. भाऊ आहे ना मग का? असं माझी नको. बहीण आहे म्हणून अरे, देते तिला. माझा भाऊ आहे म्हणूनच ही दोघं सांभाळतोय. पोटाला पोटभर खात्यात, नाही तर उपाशी मरली असती ही. अरे कशी उपाशी मारते आणि मी कष्ट करीतोय का? कष्ट करत मग? ए 17-12 ती कष्टन सांगू नको. गडी लावून काम करीन, पण तुला कपाळाला माती सुधी लावाय देणार. तुम्ही तिघांनी पण तिथं राहत नाही. चालतो व्हायचं माझ्या दारात ना. हे सगळं मी आयुष्यावर उभा केलेलं आहे. लगेच निघायचं, चला इथं थांबायचं. थोडं काळ अहो, जाऊ द्या. ती काय तू ग बस. जाऊ द्या म्हणजे तुला कळतं का तू काय बोलती? प्रत्येक वेळेस यांचंच ऐकून घ्यायचं. कष्ट करतोय ना, आमक करतोय ना, फलानं बरं, काय करतोय. कम पडलंय तुम्हाला सांगा? काय देत नाही आम्ही? अरे कमी नाही, माझ्या लेकराला कपडे नसतात. नवी लोक नाव ठेवितात त्याला. ए, अरे काय कपडे नाव नसते. ठेवताय? कपडे अरे, कशाला पाहिजे तुम्हाला? का चांगले अरे चांगले कसला कपडे? सण सुद्धा मला आला, 4 त्याला लोकांचं कपडा नाही, आवडतं. माझ्या बायकोला कपडा नाही. उठावं माझं लागतं, जाऊ बसावं दे मरू लागतं, दे, मी म्हणून घालतोय घालते. आपली 2-2, 3-3 वर्षाची कपडे. हा त्यांना तरी माझ्या लेकरांना, माझ्या बायकोला तरी नको कपडे थोडीफार नवी तरी कवा तरी. ए दादा, हा? तुझे कपडे पुराण आणि ती तुझ्या पोराचं काय ती शाळी पुराण बरं आहे मला ना. काय माहित इकडे नाही. काडी लाव. मला 4-5 एकर दी. ए, आणि- एकाच भाषेत सांगतोय आणि एकदाच सांगतोय, तुला कपाळाला माती लावाय सुधी देणार नाही. तू हाय असा माझ्या नजरेसमोरून चालता हो. मला जास्त मोठा भाऊ आहे, जास्त काही वेगळं पाऊल उचलायला लावू नको. ए तुझ्या बापाला नीट सांग, नीट सांग तुझ्या बापाला. ए वहिनी, सांगता येतंय का तुला? काका करतच बोलतोय की ते. ए तू काय रे चाबरेवानी हे बोलतो? त्याला नको, त्याला नको काय करू. तो काय नाही, बारीक आहे ती, त्याला नको काय म्हणून. बारीक मला आहे? बोल, मला बोल. अरे घोडमा झाला नाही हो. खाऊ त्याला नको पोसिवलाय. काय, त्याला नको. आणि त्याला कशाला काय पाहिजे कपडे? ते शाळा शिका, शाळा शिकतात तुम्ही, कॉलेजला अरे जाते. मग शाळेत काय जाताना collector नाव होणार आहे ठेवितात. कलेक्टर होणार नाही तो. तेच आजपासून ना. शाळा बिळा बंद करायची त्याची. ए, हा, तुम्हाला रानात काम इथं- करत. इथं जर राहायचं असेल ना तर रानात काम करायचं आणि सगळे निघायचं. चला लगेच चालते आहेत ना. ए इकडे कुठं चाललंय? इकडे कुठं वर तोंड करून चालला? ही घर पण मी बांधलेलं आहे. इकडं आणि बघतो तुम्हाला कोण गावात कामाला ठेवतोय. अरे एकाची बी हिंमत होणार नाही माझ्या विरोधात जाऊन तुम्हाला काम ठेवायची. अरे कुठंच राहू दे नाही आम्हाला तू कुठं सुखानी. नाही, तुम्हाला शेवटी माझ्याच पाया पडायला लावित असतो. तिकडे चालतो व्हायचं, माझ्या घराकडे जायचं नाही. चल चल तुझे पोरगण बायको घेऊन. बघतो आता तुमच्या तिघाकडे बी कोण अहो, कामाला ठेवतो. नाही तुला वाळून मारला ना तू तिथून पुढं. हाकलून कशाला दिलं? आता ती घरातली कामं रानात कोण करत? ए 2 बाया जास्त ठेवू, बायांकडून करून घे. पण ह्यांना शेवटी माझ्याच पाया पडायला लावतो मी. बायांना लई मोठे पैसे जातात, ते करत होते ना फुकट. अरे मला हिस्सा मागतो ह्यो. ह्याला नेमकी अक्कल घडवली कुणी तीच बघू ते दे. अक्कल बघितलं शिकवली असतं, नेमकी पण कुणी. एवढं हाकलून वगैरे कशाला द्यायचं ए तुम्ही? तू शांत बस. तुला बहिणीची माया येत असेल ना, तुला बी बहिणीवर हाकलून देईल. चल तू चालती घरा चल. मला शिकवती ज्ञानाच्या गोष्टी, एवढी शहाणी पडली. काय वाचवायचं 2-4 गडी बघावं लागतं कामाला आता मस्त मध्ये. मग आणि काय चाललंय? हे काय म्हणलो? आता तुझा भाऊ होतं गावात, त्याची बायको 3 काम शोधत चालले. अरे हुलकावून ती काय मला हिस्सा मागते. आज ते हुलग्याच्या रानात 5 एकर, त्याला माळ रानात 100 एकर केले. आज द्राक्षाची बाग, डाळिंबाची बाग, आणि ती मला म्हणतोय 10-5 एकर वाटून दे मला. त्या बापानी केलं तर सांग बरं. सांगतो भाऊ द्यायचं मग. तुला कळतं का काय? हा त्याला वाटून द्यायचं म्हणजे? अरे काम तुझं करीत सगळं होता. काम करीत होता ना ते. कोण? ती ए, सगळी आखी 2 गडी परिवार जास्त, सगळं काम करीत होता. 2 गडी जास्त आणि पण त्याला माझ्या दारात उभा करणार नाही आता. अरे वाटणी मागायचं संबंध नाही. 5-5 हजार त्या बायकोला साडी दिली ते मी. माझ्या बायकोला घेतलेली 5,000 साडू
साडी तिला. अरे आज कपडे घातलेले उद्या काढले की माझं त्याच्या भावाचं पोरग वापरतोय हं. आणि त्याला तरी काय कमी होतं रे? पैसे मागितले की पैसे देतोय, सगळं देतोय. अरे म्हणून तर ना. कोणाची? अरे माझी इज्जत जाती आता, पण करू काय सांग बरं तू? हा? काय? कुठं असं तर पण तू इज्जत बी वाचती आणि पोराला बी वाचती. 100% का आयडिया तर एक नंबर दिली का आधी बोलून आईला. डोकं लय हुशार आहे लागतं तुझं. खातो काय संध्याकाळचं? बदाम बिदाम नाही ना खा संध्याकाळचं? जाऊ दे बाकीचं. हा? एवढं बघ. मला वाटतं केशरचं दूध पित असशील तू. मी पण रतीब लावतो केशरच्या दुधाचा. जाऊ बघ. हा. बघ तेवढं. हा हा. केशर दूध पितोय का तुझं संध्याकाळचा? 5 एकराची 100 केली, पण माझ्या डोक्यात ही कल्पना आली नाही. ह्याची आली बघतोच काय केलं. का हो भेटलं असेल का भाऊला कामाला? कोणाला? भाऊजींना आणि ताईला? तुला वाटतं का माझ्या विरोधात जाऊन एखादा गावकरी त्यांना कामाला ठेवी? काय माहिती बाबा, पण तुम्ही असं नसतं करायला पाहिजे. ए तू ग बस. बरं त्यांना फोन लावून बघा नाही. तर तुझी इच्छा आहे ना, हा. त्यांना देतो जरा जमीन हा, देतो. बाबा. हॅलो, कुठे आहे दादा? इकडे गावात आहे. गावात आहे. ती भिकाऱ्यावानी ना फिरायचं जरा बंद कर. गावात माझी इज्जत आहे 4 लोकात. 4 लोक मला ओळखतात. पहिला इथं घरी ये, काय असेल ती तुला देतो 2-3 एकर. ती माझी इज्जत बिज्जत काय गावात घालू नको. पैसे पाणी देतो, ये. किती केला तरी जाऊ दे बा, माझाच रक्त मासातला मोठा भाऊ आहे. ये तू, देतो तुला. बरं हा, आणि एकटाच ये. सारं गाव गोळा करून घेऊन येऊ नको. त्यांना जाणवं लागेल. त्यांना कशाला आणतो वर तोंड करून? तू एकटाच ये. बरं. हा, ठेव आता. आणून द्यायचं होतं ना. त्याला एकर नाही बर का, 10 एकर जमीन देणार माझ्या येड लागलं पद्धतीने. काय एवढं? अरे माझ्या नाही पद्धतीने, त्यांनी 5 पण नाही द्यायचं ना, तर 10 कसे देतात? माझ्या पद्धतीने देणार ना मी, चांगली देणार त्याला. 10 एकर रुपये आला. लईच लवकर आल्यात. घराच्या भोवताली शिंदत असेल. नाही मग तिकडे गेलतो गावात. कुठं? तुझा फोन आलोय तडा 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 आला होय. मग जमीनची लईच गडबड झालेली दिसती, तुला वाटणी घ्यायची आहे ना? अरे मग लागणार आहे मला, म्हणलं मी कुणाला मागणार आहे सांग बरं. माझ्या ध्यानातच नाही आलं. मग? तुला बी एक पोरग आहे. मग आता त्या गोष्टी कुणाला मागणार हा, आहे? लोकांना थोडीच मागणार आहे. पोरग मोठं झालं, मग त्यांनी भावात फूट पाडली. अरे फुट नाही, त्याला वाटतं की माझ्या बापाकडे काहीतरी असावं म्हणून तर बोलला ना ती पण. बरं दीदी कुठे? इथून माग उघडा शिंदत होता, तेव्हा आता तुझ्या पोराला वाटायला लागलं तुझ्याकडे काहीतरी असायला पाहिजे. कशाला बोलवलं दिसत बस चल, जाऊ दे, तो बाकीचा विषय जाऊ दे. तुला जमीन देतो मी एका अटीवर. 8? हा मग कसली 8? आता 8 काय घ्या घालायचं? लका 5 एकराची 100 एकर केली मी. त्यात काय मेहनत, काय डोकं वापरला असेल का नाही? डोकं लावून केली 100 एकर मी पण. अरे पण मी तुला तेवढी साथ दिली ना. कोणी? मी आता साथ दिली म्हणून 100 एकर झाली ना. मग आता मला थोडी तुझी अग्नी परीक्षा घेऊ दे, की तू त्या परीक्षेत पास होतोय का. 1 आणि 2 एकरने काय घेतोय? 20-25 एकर देतो तुला. 20-25 एकर? हा मग हा? त्यासाठी एक परीक्षा द्यावा लागेल, अग्नी परीक्षा. कोणची? लय सोपी रे. आणि मला माहिती रे, तुझ्या भावाने 5 एकराची 100 केली म्हणल्या, तू 25 एकरासाठी ती अग्नी परीक्षा एका देतो सेकंदात करणार लागा पूर्ण. देतो, तू काय- तेच वाचाय, तू माझाच भाव आहे रे, टेन्शन घेऊ नको. हा, हा, तू सांग मला मग मी देतो. लय सोपी असे. थांब ना जरा. बोलतोय ना मी, मला सांग, मध्ये मला बोलायची सांग. गरज आहे का? मला सांग ना, मला सांग. तुला सांगतोय दमकार जरा, एवढा उतावळा होऊ नको. सांग मला, मला मी लगेच करतो. परीक्षा एकदम सोपी. काय कुठं आणि कुठं सांग. काय खांदायचे का? अरे मग? काय येडा, मग? खांदायचा असतोय तेव्हा. अशी मला तर वाटतं चालता चालता पास करशील ती. आणि असं 25 नाही 30 एकर म्हणलं तरी जिंकशील तू. काय मग ते शिवाय पोरासाठी 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 मी काही करीन. हा, माझ्या इकडे परीक्षा आहे. त्याचं काय करायचं ते आहे. काय? फक्त 1 किलोमीटर पळायचं. किती? 1 किलोमीटर. फक्त 1 किलोमीटर 1 किलोमीटर पळला. पळू का मी लगेच आता? आता अजून ऐक ती पुढं. 1 किलोमीटर पळला की 1 एकर तुझा. हो. 2 किलोमीटर पळला की 2 एकर. 2 एकर. 2 एकरचा मालक तो आणि लगेच. 3 किलोमीटर पळलं तर? 3 एकर. आणि 10 किलोमीटर पळलं तर? मसन वाट्यात म्हणजे 10 एकर. हा? 10 एकराचा मालक तू. आणि मी 30 किलोमीटर पळलं तर? 30 एकर वचीन मालक वचीन 30 एकराचा. मी
30 एकर माझं होईल. 30 एकर. मी पळतो. पण एक आठवा असा रस्त्याने नुसता दम न खाता पळायचा. कुठं थांबत नाही मी. पाण्याचा घोट सुद्धा घ्यायचा नाही. कुठं पितच नाही, पाणीच पिणार नाही. हा, जर पाण्याचा थेंब जरी प्याला हा. तरी तू 30 एकर पळला की लगेच 5 किलोमीटर मागे यायचं. पाण्याचा थेंब प्याला क्या आणि थांबला की 10 एकर नाही, 10 गोड नाही, मी किलोमीटर काय मागे यायचं. पितच नाही, पितच नाही. मला ना कधी कधी पळायचंय, लगेच पळू का आता? लगेच आतापासून इथनं चालू झालं तुझी परीक्षा, अग्नी परीक्षा. म्हणजे मी एक पाऊल जर चाललो तर तेवढं माझं. एक पाऊल नाही, नाही म्हणजे पावला कधीच पाच जमीन भेटणार. पावला गणेश. हाय, मग ही मला पटलंय. हा. भाऊ आहे तू 1000 पाऊल हा. टाकले 1 एकर होत. भाऊ आहे तू माझा. पळ. मी जातो का? बायला सांगतो मी जातो. हा, जा इथनच जा आणि असाच जा. काय करताय तुम्ही? अरे मारायचं ना ती माणूस. मरायसाठी सांगितलंय त्याला मारायचंय मला. अरे आजपर्यंत त्यांनी माझ्या शब्दाच्या पुढे गेला नाही आणि ह्याच्या बायकोनी 5 एकर जमिनीसाठी कशाला भाऊ मारताय? तू ग बस. अरे माझ्या शब्दाच्या पुढे न जाणार ह्याच्या बायकोनी पोरांनी इतका भडकिवलाय ना ह्याला की ह्यानी मला हिस्सा मागितलाय आणि गावात माझी अख्खी चौचौ केली आणि सगळी. तुमचा भाऊ भावला टिकवतो पण खर्च पळतोय. पळून दे, मेला ते मेला. भावकी म्हणजे सुतक आहे आणि तसा पण आता तो मला आहे ना हिस्सा मागायला माहिती. आजपासून भाऊ नाही भावकी झाली माहिती. भावकी समजलं का? आणि तुझी ती बहीण आणि तो कोणते आहे ना बहिणीचा पोरगा, त्यांचा अजिबात पुळका येऊ द्यायच ना. तो मरणार आहे ही तर कन्फर्म आहे. त्यामुळे तू त्यांचा पुळका येऊ द्यायच. बरं चल, मी बघतो ह्यो खरंच पळतोय का मला गांडा. बरं चला बघू आपण. चला. अग तू कुठं, तू जा स्वयंपाक कर, मी बघून येतो जरा. जा. लयच वेळ झाले रे, अजून कशी येईन ना तू? का ग काय करणार बिरणार नाही ना काका? कशाला काय करतेत? अरे भाऊ आहेत ते, किती काय केलं तरी. आल्या आले लय खुश दिसतात. अरे मी तुला म्हणलं होतं ना भाऊ आहे माझा. हा हा दिली. मग का नाही देणार? पण मला आहे ना त्यासाठी एक परीक्षा द्यायची. कसली? कसली? तू आहे ना, तू काळजीच करू नको. तुझ्यासाठी लय जमीन कमी कमी. अहो कसली पण बाबा? मला आहे ना त्यांनी फक्त एक ही सांगितली, 8 सांगितली. मी थोडं जरी ही केलं ना तरी 5 एकर 10 एकर 30 एकर 40 एकर किती पण जमीन आपल्याला. कसं पण ते? तू नको काळजी करू त्याची, मी करतो बरोबर. तू अजिबात नको टेन्शन घेऊ. अहो, तू पण पण नको बाबा टेन्शन. सांगा तर काय नाही, अहो, तू काय फक्त- आट आहे ती तर सांगा. सांगतो मी. अहो ऐका की. काय मी लागतो कामाला. अरे देवा, का मला काय सांगितलं असं? काय हा नाही फिरायला तर नाही सांगितलं यांना. हा ना. चल बरं चला आपण बघू. एवढं आता ना पळण तेवढी जमीन माझी. आता 1 किलोमीटरच झाले आणखी पळतो. म्हणजे मला ना माझ्या लेकराला कल्याण होईल आणि सगळ्यांचंच कल्याण होईल. यार बस बस बस. पाणी पी. नको, पाणी पिलो सगळं पाण्यात जाईन माझं. बस रे माझ्या वागा. काय झालंय? बाबा बाबा काय झालंय? बाबा उठ. उठा ना, उठून बसो. बाबा पाणी प्या. बाबा पाणी प्या. अहो, काय झालंय? अहो हे काय करताय तुम्ही? हा बाबा एवढं काय झालं? पाण्यात कमून? हा बाबा काय झालं सांगा. शंभू अनिकेत नाही मला आत टाकली होती. कसली? एवढं पळतान तेवढी जमीन तुमची. तुझ्यासाठी मी बाळा
25 किलोमीटर पळालोय तेवढी जमीन तुला तुझ्या आईला व्यवस्थित सांभाळ. मी आता बाबा 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 जमिनीचं द्या. बाबा तुम्हीच नाही राहिलं तर त्या जमिनीचं काय करू मी. बाबा तुम्ही असते भावानी भावाचा जीव घेतला. डॉक्टर फोन केला अरे आता गेलाय काय प्रकार झालाय हा? ए कपळत होतो अरे मी पाहतोय किती हाका मारतोय त्याला ते थांबायला तयार नाही. हो जमीन पाहिजे होती आम्हाला. त्यांना म्हणलं 5 एकर अनिकेत? आमच्या करा. हा बोला की अरे कुठे आहे तू काय इकडं अरे घरी तुझा करा? भाऊ मरून पडला रस्त्याला. चल लवकर यायचं. बाबा उठ ना बाबा. ए, बाबा का मला सोडून गेला तुम्ही बाबा. इस्टेटीसाठी, पैशासाठी यार काय भावाने भावाचा जीव घ्या आलं ते. अरे, काय करायचं आता? जीव मारलास तू त्याला काका तुम्ही जीव घेतला माझ्या बापाचा. तू पळवला ना त्याला बापू मी पळवला नाही त्याला कुणी पळवला त्याला आत टाकली होती फक्त जेवढा पळून तेवढा जमीन त्याची. 20 किलोमीटर पळालाय तू का तर पोराला बाबा, बायकोला उठा ना. 25 एकर वावर भेटेल. अरे मेला काय करायचं वावराचं काय? मेला तो 25 किलोमीटर नॉन स्टॉप पळालाय. अरे भाऊ आहे तू रक्त तुमचं एक आहे. बापू मी त्याला मराव म्हणून नव्हतं केलं फक्त त्याचं डोळे उघडा म्हणून केलं. हात नका लावू तुम्ही आता. हात लागला तुम्ही साईडला जीव घेतला माझ्या बापाचा. पेटकान, तुझी बायको कुणी घातलंय खोल डोक्यात नाही माझंच खुळ होतं ते बायकीचं काय नव्हतं. जमिनीसाठी अरे इतका छळ भाऊजी काकू जीव घेतला तुमच्या तुझा ड्रायव्हरांनी. बाप मेला हिनी लहानाचा मोठा केलाय तुला. रक्त ओकत होता हा माणूस तुझ्यासाठी आणि तू इस्टेट कमवली. हिची साथ नव्हती हिचं सहकार नाही झालं तुला फक्त पैसे. पण हा माणूस तिथं रक्त ओकत होता कष्ट करत होता. बापू बायको सुई झाली दादा. तुझी सख्खी बहीण ना तुला प्रपंच करत होता. बहिणी बायको हे सख्खे भाऊ तुम्ही सख्या बहिणी पण ही अवस्था. भाऊजी ना. 25 किलोमीटर पळाले होते त्याला 25 एकर वावर मेलं रे ते वावर. आता काय करायचं त्या वावराचं? काय करता त्या वावराचं आणि तुला लय 100 एकर राहिलं काय करशील. तुम्ही आल्या त्या वावराचं काय 100 एकराचं